देणारा हा माणूस असता तर आजच्या वर्गीकरणाच्या लढ्याला एक वेगळी धार मिळाली असती. समाजातील अंतर्गत भेदाभेद मिटवून सर्वांना मुख्य प्रवाहात कसे आणता येईल याचे अचूक नियोजन भाऊंकडे होते. त्यांना आधुनिक फकीरा म्हटले जायचे, कारण अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातील फकीरा ज्याप्रमाणे अन्यायाविरुद्ध पेटून उठायचा तसाच स्वभाव सोमनाथ भाऊंचा होता. त्यांनी कधी स्वतःसाठी काही मागितले नाही. घरदार सुख सोडून ते केवळ समाजाच्या चळवळीत धावत राहिले. आजची जबाबदारी सोमनाथ भाऊ कांबळेकर आरक्षण आणि हक्काच्या लढ्यात एकजूट राहणे, समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवणे, भाऊंनी पाहिलेले दखलपात्र समाजाचे स्वप्न पूर्ण करणे. सोमनाथ भाऊ, तुमची उणीव पावलोपावली जाणवते. तुम्ही असता तर या लढ्याला नक्कीच एक वेगळे बळ मिळाले असते. पण तुमच्या विचारांची शिदोरी घेऊन समाज पुढे जात राहील हाच आमचा निर्धार आहे. आधुनिक फकीरा सोमनाथ भाऊ कांबळे साहेब यांना 5व्या पुण्यस्मरण निमित्त विनम्र अभिवादन.